इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा म्हटलं की आपल्याला सर्वांना आठवतात ते रसदार आंबे, काजू, गोड फणस, फणसाची आंब्याची साठं, कोकमाचं सरबत आणि मामाच्या गावातली सुट्टीची मजा. एवढी मजा केली म्हणजे गरम्यामधले आजारही आपल्याला खुणावतात. पण या उन्हाळ्यांबरोबर येणाऱ्या आजारांवर आपल्या परिसरात सापडणारी आणि सहज उपलब्ध असणारी काही औषधं सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत वैद्य स्वप्नील नाटेकर. डॉक्टर, तुमचं आकाशवाणी परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, अगदी सोप्या प्रश्नांपासून आपण सुरुवात करूया. जनमानसात असा समज आहे की उकाडा जाणवायला लागला की उन्हाळा आला असं म्हटलं जातं. पण आयुर्वेदामध्ये उन्हाळा कसा ओळखावा यासाठी त्याची काही लक्षणं सांगितली आहेत का? हो, निश्चितच. आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूचं काटेकोर आणि शास्त्रशुद्ध वर्णन केलं आहे. आपण आपल्या सोयीसाठी ढोबळ मनाने फेब्रुवारी ते मे हा उन्हाळ्याचा काळ असं शाळेत शिकतो. खरं पाहिलं तर प्रत्यक्षात जेव्हा उन्हाचे चटके जाणवायला लागतात, उन्हाची तलखली जाणवायला लागते, त्या एप्रिल मे महिन्यालाच आपण उन्हाळा असं समजतो. मराठी महिन्यांचा विचार करायचा तर आपण सर्वसाधारणपणे वैशाख आला म्हणजे ग्रीष्म सुरू झाला की उन्हाळा आला असं म्हटलं जातं. पण आयुर्वेदात वसंत आणि ग्रीष्म या दोनही ऋतूंना मिळून उन्हाळा म्हणतात. मला इथं विशेषत्वाने नमूद करावंसं वाटतं की हा ऋतूंचा संधिकाल लक्षात न घेतल्यामुळेच बरेचदा आजारांना सुद्धा निमंत्रण मिळत असतं. म्हणजे डॉक्टर, उन्हाळ्यातले आजार आणि त्यावरचे उपचार यांच्या इतकाच किंबहुना थोडा अधिकच ऋतुचर्या आणि दिनचर्या हा विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हो, निश्चितच आहे. निसर्ग नियमाप्रमाणे दिवस, रात्र, महिने, ऋतू, वर्ष याचं कालचक्र अव्याहत चालू असतं. मानवाकडे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची क्षमताही नाही आणि तो हस्तक्षेप करणं संयुक्तही नाही. आपण सर्वांनी या निसर्गातील या ऋतुचक्रानुसार आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या आखली तर आजार होण्याची शक्यताच कमी होते. आयुर्वेदाचा उद्देशच असा आहे की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम. स्वस्थस्य म्हणजे ज्या व्यक्ती निरोगी आहेत त्यांचं आरोग्य राखणं आणि त्यातूनही त्यांना काही आजार झालाच तर त्यावर उपाययोजना करणं. डॉक्टर, मग या मुद्द्यांनुसार या मुलाखतीचे आपण 2 भाग करू. ते म्हणजे उन्हाळ्यामधील स्वास्थ्य टिकवण्यासाठी अंगीकारण्याची दिनचर्या आणि ऋतुचर्या, आणि दुसरा भाग म्हणजे उन्हाळ्यामध्ये होणारे विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार. प्रथम आपण मघाशी म्हटल्याप्रमाणे वसंत आणि ग्रीष्म असे दोनही ऋतू उन्हाळ्यात समाविष्ट करायचे झाले तर वसंतातील ऋतुचर्या काय असावी हे जरा सांगाल का? हो, निश्चितच. असं म्हटलंय की हेमंते निचिते श्लेष्मा शैत्यात शीत शरीरनाम औष्ण्यात वसंते कुपितः कुरुते गदान बहून असा संदर्भ सुश्रुत संहितेत सापडतो. याचा अर्थ असा की वसंत ऋतू हा शिशिर ऋतूनंतर येतो हे आपणा सर्वांना माहीतच आहे. हेमंत आणि शिशिर हे 2 ऋतू थंडीचे असल्यामुळे पोटातला अग्नी म्हणजे ज्याला आपण जाठराग्नी म्हणतो, हा जाठराग्नी प्रबळ असल्यानं भूकही जास्त लागते. या काळात आपल्याकडनं स्निग्ध आणि पचायला जड असे पदार्थ खाल्ले जातात. आपल्याला आठवतच असेल की दिवाळीचा गोडधोड तूप आणि तेलाची भरमार असलेला फराळ, संक्रांतीचे पौष्टिक तिळगुळाचे लाडू, होळीच्या पुरणपोळ्या याचबरोबर संपृक्त मांसाहार याचा भरपूर आस्वाद थंडीच्या दिवसात घेतला जातो. त्यामुळे शरीरात कफदोष वाढतो. वसंत ऋतूमध्ये स्निग्धपणा, चिकटपणा, गुरुत्व अर्थात जडत्व असलेल्या या कफाच्या विरुद्ध गुणांची दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलंय. आता म्हणजे नेमकं काय सांगितलंय तर या वसंत ऋतूत आंबट, खारट आणि पचायला जड असे पदार्थ खायचे नाहीयेत. सोपं सांगायचं तर बाहेरचे तेलकट आणि मसालेदार खाणं पूर्णपणे टाळायचंय. घरीसुद्धा जड पक्वान्न आणि मसालेदार मांसाहार कमी करायचा. तर मग खायचं काय असा प्रश्न रुग्ण लगेचच विचारतात. तर या ऋतूत साळीचा भात, मूग, सातू, पडवळ, दोडकं अशा वेलवर्गीय भाज्या, कडुनिंब याचं सेवन करावं असं ग्रंथ सांगतात. तसंच तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी भाजलेले, उकडलेले पदार्थ आपण खावेत. एकाच वेळी भरपूर न खाता 4 वेळा हलका आहार घ्यावा. घामावाटे जाणारे क्षार भरून निघावेत यासाठी पातळ पदार्थ आणि पाणी
नियमितपणे घ्यावं. फक्त पाण्याचा अतिरेक मात्र टाळला पाहिजे. म्हणजे दिवसाला अमुकच लिटर पाणी वगैरे न पिता तहान लागेल एवढंच पाणी प्यावं. वसंत ऋतूत व्यायाम करावा, जेणेकरून वाढलेला कफ कमी होईल. याबरोबरच पंचकर्मापैकी काही कर्म अर्थात शिरोविरेचन म्हणजे नाकात औषध सोडणं, यामध्ये बऱ्याच वेळेला अणुतेल, वचा तेल यासारखी तेलं येतात. वेखंडासारखं एखादं चूर्णही वापरलं जातं. त्यानंतर वमन म्हणजे उलटीचं औषध घेऊन कफ बाहेर काढणं. निरुह बस्ती म्हणजे काड्यांचा बस्ती यासारखे आयुर्वेदातले उपाय आपण करू शकतो. वसंत ऋतूत शक्यतोवर दिवसा झोपणं टाळावं. मागे सांगितल्याप्रमाणे जड आणि स्निग्ध पदार्थ खाऊ नयेत, म्हणजे आजारच दूर राहतील. बरोबर. मग ग्रीष्म ऋतूसाठी दिनचर्या आणि ऋतुचर्येत काय बदल करावा? सर्व प्राणीमात्रांच्या जीवाची तलखली करणाऱ्या ग्रीष्म ऋतूमध्ये आहार जरा स्निग्ध, गोड, पातळ असा असावा. म्हणजे आहारात गोड खीर, कोकम, आंबा, आवळा, करवंद ह्याची सरबतं असावीत. तिखट, आंबट, खारट, तेलकट पदार्थ यांचा वापर आहारामध्ये कमी असावा. डाळींमध्ये सांगायचं तर मूग, मसूर, मटकी याचा वापर जास्त करावा. तूरडाळ, कुळीथ यांच्यासारखी उष्ण कडधान्य आपण कमी वापरावी. उन्हाळ्यामध्ये आहारात कोणकोणती फळे असायला हवीत? सर्वसाधारणपणे फळं ही चवीला गोड आणि पचायला सोपी असल्यामुळे उन्हाळ्यात फळांचा वापर अधिक असावा. तरीसुद्धा फरकच करायचा झाला तर हापूस आंबा, पपई, काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड या उष्ण गुणांच्या फळांचा अतिरेक आपण टाळला पाहिजे. तसंच केळं, संत्र, मोसंब, द्राक्ष, डाळिंब, विलायती काजू, कलिंगड तसंच या ऋतूत मिळणाऱ्या करवंदासारख्या रानमेवा असणाऱ्या रसाळ फळांचा वापर जास्त केला तर त्रास जास्त होणार नाही. पिकलेलं केळं हे चवीला गोड असतं. केळं हे थंडसुद्धा आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अधिक उत्तम आहे. पित्तामुळे जेव्हा अधिक तहान लागते तेव्हा केळ्यामुळे ती तहान थांबते. पण केळं पचायला जड असल्यामुळे कफप्रकृतीच्या लोकांनी ते जास्त खाऊ नये. म्हणजे ज्याला वारंवार सर्दी, खोकला, कफाचे आजार आहेत त्यांनी केळं खाणं टाळावं. उन्हाळ्यावरील उपाय म्हणून बऱ्याच वेळेला ऊसाकडे पाहिलं जातं. ऊसाचा रस उन्हाळ्यासाठी चांगला म्हणून अधिक प्रमाणात तो घेतलाही जातो. पण ऊसाची एक विशेष गोष्ट आपल्या सर्वांच्या नजरेसमोर मला आणावीशी वाटते, ती म्हणजे ऊस हा पित्ताला विरोधी आहे. म्हणजे पित्त कमी करतो, पण तो चावून खाल्ला तरच. तो जर चरक्यातून काढला असेल तर त्याचे गुण हे पित्ताला वाढवणारे ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यात ऊस खायचाच तर तो कर्वे करून अथवा अखंड ऊस चावून खावा. बरेचदा गरम्यामुळे मसालेदार पदार्थ नकोसे वाटतात, तेव्हा त्याला पर्यायी आहार म्हणून दूध, ताक घेतलं जातं. ते पोषक आहे असं समजलं जातं. तर दूध आणि दुधाचे पदार्थ याबद्दल आपण काही उन्हाळ्याला साजेसा सल्ला देऊ शकाल का? हो, दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये दूध, दुधावरची साय, तूप, लोणी, ताक, लस्सी, बटर, पनीर, खरवस, श्रीखंड अशा विविध पदार्थांचा समावेश होतो. आणि प्रत्येकाचे गुणही भिन्न असल्यामुळे सेवन करायची पद्धतही वेगवेगळी आहे. उन्हाळ्यामध्ये ताक, दूध, तूप, लोणी, त्यानंतर बटर, श्रीखंड, खरवस, चीज याचा आपण जेवणामध्ये उतरत्या क्रमाने वापर करावा. म्हणजेच सांगायचं तर ताक, साय काढलेलं दूध अधिक वापरावं, त्यानंतर तूप, त्यानंतर लोणी आणि मग इतर पदार्थ जसे की बटर, पनीर आणि चीज. याचं कारण दूध हे पचायला सर्वात हलकं आहे आणि इतर पदार्थ हे पचायला उत्तरोत्तर गुरू म्हणजे जड असतात. डॉक्टर, आयुर्वेदातील दिनचर्या ही आहार विहार या दोन्ही संबंधी मार्गदर्शन करते असं म्हटलं जातं. तर विहार म्हणजे काय आणि उन्हाळ्यात विहार कसा असावा यासंबंधी मार्गदर्शन करा. जसं आहार म्हणजे आपण जे खातो ते, तसं विहार म्हणजे पंचकर्मेंद्रियांनी करावयाच्या गोष्टी, अर्थात दैनंदिन जीवनामधला वावर आणि नित्यकर्म. उन्हाळ्यात गरम्यामुळे घाम येणं स्वाभाविकच, पण त्यामुळे होणारे त्वचाविकार टाळण्यासाठी शक्यतोवर सुतीच कपडे वापरावेत. विशेषतः अंतर्वस्त्रेही पूर्णपणे सुती असावीत, कारण सुती कपड्यामुळे घाम व्यवस्थित टिपला जातो, जो अनेक प्रकारच्या सिंथेटिक कपड्यांनी टिपला जात नाही. शक्यतोवर चामड्याच्या चपला वापराव्यात. इतर उत्पादने वापरल्यास पायावर तर दुष्परिणाम होतोच, पण डोळे गरम होणं, लाल होणं असे विकार संभवतात. ह्याचं एक सोपं कारण असं की आयुर्वेदामध्ये डोळ्याची एक शीर पायाच्या तळव्यामधून जाते असं सांगितलंय. आपण व्यवहारामध्ये सुद्धा असं पाहतो की डोळे गरम होत असले तर आपण पायांना तेल लावलं, पाण्यात पाय ठेवून बसलं की थंडावा यायला लागतो.
आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितली त्यामध्ये डोळ्यात शुद्ध काजळ घालणं हा एक उपक्रमसुद्धा सांगितला आहे. त्यामुळे डोळे तेजस्वी तर होतातच आणि डोळ्यांचे बारीक सारीक आजारही दूर राहतात. तसंच आठवड्यातून एकदा डोळ्यात रसांजन घालावं. त्यामुळे ते निर्मळही होतात आणि डोळ्यातले दोषसुद्धा निघून जातात. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. रसांजनाबद्दल सांगायचं झालं तर दारू हरिद्रा म्हणजे दारू हळद हा एक हळदीचा प्रकार आहे. ही हळद शेळीच्या दुधात आटवून रसांजन नावाचं अंजन किंवा काजळ तयार केलं जातं आणि याचा उपयोग अनेक नेत्रविकारांमध्ये सुद्धा केला जातो. उन्हाळ्यामध्ये वातावरणात खूप उष्मा असतानाही आंघोळीसाठी वापरायचं पाणी गरम असावं की गार? अगदी बरोबर प्रश्न आहे. बरेचदा रुग्ण हसत हसत विनोदाने सांगतातही की गरम पाण्याने आंघोळ केल्यावर बाथरूममधून बाहेर पडल्यावर दुसरी आंघोळ होते, ती म्हणजे घामाची आंघोळ. आणि अर्थात उकाडा आणि आर्द्रता यामुळे कोकणात तर घाम खूपच येतो. पण याचं समर्पक उत्तर असं की उन्हाळा असो वा हिवाळा, आंघोळ ही गरम पाण्याची असावी. पण उन्हाळ्यात पाणी खूप कडक न घेता ते कोमट घ्यावं. गरम पाण्याचा फायदा असा की गरम पाण्यामुळे वाताच्या तक्रारी कमी होतात. तात्पर्य असं की वसंत ऋतूमध्ये पाणी गरम असावं, तर ग्रीष्म ऋतूमध्ये वापरायचं पाणी किंचित गरम अर्थात कोमटही असावं. डॉक्टर, हे झालं गरम पाण्याच्या आंघोळीबद्दल. पण उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलंय? ज्या काळी आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिले गेले त्या काळी आजच्यासारखे फ्रीज किंवा कूलर उपलब्ध नव्हते. पण त्या काळी मातीची भांडी, इतर धातूंची भांडी उपलब्ध होती. त्यामुळे मातीच्या मडक्यांमध्ये वाळा ठेवून पाणी पिण्याची पद्धत होती. आजही ही पद्धत काही ठिकाणी अवलंबली जाते आणि तितकीच ती उपयुक्तसुद्धा आहे. फ्रीजचं पाणी हे माठातील पाण्यापेक्षा किंवा वातावरणातील तापमानापेक्षा अतिशय थंड असतं की ज्यामुळे घसादुखी, टॉन्सिल्सचा त्रास, पित्ताचे आजार होऊ लागतात. क्वचित भूकही मंदावते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी कदाचित आपण अनुभवली असेल ती म्हणजे माठातल्या पाण्यामुळे जी पाणी पिऊन तृप्ती येते ती तृप्ती फ्रीजच्या पाण्याने येत नाही. बरोबर. आणि जसं मी मागच्या उत्तरात सांगितलं त्याप्रमाणे थंड पाणी हे वाताच्या तक्रारींना आमंत्रण देण्यासारखंच आहे. डॉक्टर, उन्हाळ्यामध्ये गरम्यामुळे वयस्कर माणसांना कधीकधी झोप लागत नाही आणि झोप नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होतो. तर त्यावर आपण औषधाविना दिनचर्येत काही बदल सुचवू शकता का? अगदी बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. दिवसाचं तापमानही खूप जास्त असतं आणि अशात आधीच झोप कमी असलेल्या आजी आजोबांना रात्रीसुद्धा झोप नाही मिळाली तर त्यांच्याही तब्येतीवर परिणाम होतो. यावर असा आपण उपाय करू शकतो जो वाग्भट आणि इतर संहितांमध्ये सुद्धा आयुर्वेदात सांगितला आहे. तो म्हणजे जेवढा वेळ रात्री जागरण झालं असेल त्याच्या निम्मा वेळ सकाळी नियमित वेळेवर उठून संपूर्ण आन्निका आवरून झोप घेणं. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर समजा 2 तास रात्री जागरण झालंय तर सकाळी नियमित वेळेवर उठून न जेवता 1 तास सकाळी झोप घ्यायची. आयुर्वेदात खरं तर दुपारी झोपूच नाही असं सांगितलंय. पण याला अपवाद मात्र ग्रीष्म ऋतूचा आहे. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण दुपारी झोपू शकतो आणि त्या झोपेचा दुष्परिणाम शरीरावर होत नाही. मात्र कॉलेजमध्ये लेक्चर चालू असताना या तत्वाचा मुलांनी वापर करायचा नाही. डॉक्टर, उन्हाळ्यात आवश्यक दिनचर्या काही कारणाने पाळता न आल्यामुळे किंवा कधीकधी अशक्त व्यक्तींना संसर्गामुळे उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते आजार होतात? उन्हाळा हा आयुर्वेदानुसार वसंत ग्रीष्म ऋतूचा भाग आहे. नैसर्गिकरित्याच उन्हाळ्यामध्ये वाताचा संचय होतो, तसं उन्हाळ्यात कफाचं अर्थात हिवाळ्यामध्ये साचलेल्या कफदोषाचा प्रकोप आणि शमन होऊ लागतं. या सगळ्या शास्त्रीय भाषेत गुरफटून जाण्यापेक्षा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिवाळ्यातली थंडी तसंच भूक वाढल्यामुळे घेतलेला अतिस्निग्ध आहार यामुळे उन्हाळ्यात दमा, छातीत कफ होणं, डोळ्यांची साथ येणं, गिलायू म्हणजे टॉन्सिल्सचे आजार वाढतात. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी घटते. क्वचित प्रसंगी दूषित पाणीसुद्धा प्यायलं जातं. त्यामुळे उलटी जुलाबाचं प्रमाणसुद्धा वाढतं. अगदी उन्हाळ्याचे निदर्शक म्हणावे असे घामोळं, पित्त होणं, कावीळ, उन्हाळे लागणं हे आजार उन्हाळ्यामध्ये संभवतात. डॉक्टर, आत्ताच आपण उन्हाळ्यात कोणकोणते आजार होतात ते पाहिलं. पण हे आजार टाळण्यासाठी आयुर्वेदात काही उपाययोजना सुचवल्या आहेत का? हो, जसं मी मागे सांगितलं त्याप्रमाणे आयुर्वेद प्रथम स्वस्थ म्हणजे निरोगी मनुष्याचं स्वास्थ्य कसं टिकेल याकडे प्रयत्नशील आहे. यासाठी आयुर्वेदामध्ये वाढलेले वात, पित्त, कफदोष शरीरातून निघून जाण्यासाठी पंचकर्मे अर्थात वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन अशा चिकित्सा सांगितल्यात. त्या ऋतूमध्ये त्या चिकित्सा या घ्यायच्या आहेत.
आपल्या आत्ताच्या विषयाला अनुसरून सांगायचं तर वसंत ऋतूमध्ये वमन घ्यावं असा सल्ला आपण श्रोत्यांना देऊ शकतो. पण अर्थात हे सगळं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे, कारण हे सगळं अशास्त्रीय रीतीने झालं तर चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते आणि त्याचा रुग्णाला त्रासही होऊ शकतो. बरोबर आहे. डॉक्टर, उन्हाळ्यातल्या आजारांकडे वळताना पहिला विषय डोळ्यासमोर येतो तो म्हणजे थंडी संपून उन्हाळा म्हटलं की लहान मुलं विशेषतः सर्दी खोकल्यासारख्या आजाराने आजारी पडतात. आणि एक मूल आजारी पडलं की त्याच्या संसर्गाने इतर मुलंही आजारी पडायला लागतात आणि विशेषतः पालकांची त्रेधा तिरपीट उडते. तर याकरता आपण काही उपाय सुचवू शकाल का? हो, आत्तापर्यंत जो मी स्वस्थवृत्ताचा म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्याचा भाग सांगितला तो पालन केला तर आजारपण येतच नाही. पण लहान मुलांचा विचार करता बालपण हे आयुर्वेदाच्या दृष्टीने कफाचं वय असतं, त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार होऊ लागतात. लहान मुलं गोड खाण्याचा हट्ट करतात, बर्फाचं पाणी पितात, कोल्ड्रिंक्स पितात, त्यामुळे अर्थातच कफाचे आजार त्यांना लवकरच व्हायला लागतात. अशा प्रकारे आलेल्या सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून आपण साधं निलगिरीचं तेल पाण्यात घालून वाफ देऊ शकतो. तसंच ओवा, पुदिना, कापूर याचा अर्कसुद्धा वाफ घेण्यासाठी आणि कोमट पाण्यासोबत 2-2 थेंब पोटात घेण्यासाठी वापरू शकतो. पोटात औषधे देताना सीतोपलादी चूर्ण सर्दीसाठी तर सुक्या खोकल्यावर तालीसादी चूर्ण मधासोबत चाटण स्वरूपात आपण देऊ शकतो. घसा लाल झाला असल्यास गंधक रसायन, सूक्ष्म त्रिफळा याचंही चाटण मधासोबत आपण देऊ शकतो. ताप अधिक वाटला तर अमृतारिष्ट, महासुदर्शन, पटोलादी काढा, परिपाठादी काढा यापैकी गरजेनुसार घेऊ शकतो. सर्दीसोबत खोकला असेल तर अडुळसा वनस्पतीची पानं आणि ज्येष्ठ मध तसंच चहाची पात यांचा काढा करून तो दिवसातून 3 वेळा प्यायला द्यावा. काढ्याने क्वचित प्रसंगी एखादी उलटी होतेही, पण त्या उलटीबरोबर कफ पडून जातं आणि हलकंही वाटायला लागतं. खोकल्यासोबत थोडी धाप लागल्यास लवंगाती वटी चगळ्याला आपण देऊ शकतो. कनकासव, सोमासव यांच्यासारखी औषधं कोमट पाण्यातून घेतल्यास धाप कमी झालेली दिसते. खदिरादी वटीने सुद्धा खोकल्याची ढास कमी होऊन आवाज सुटायला मदत होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की संसर्गाचा आजार तेव्हाच होतो जेव्हा आपली प्रतिकारक क्षमता कमी असते. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर चौरस आहार घेणं, नित्य व्यायाम करणं, योग्य काळ झोप घेणं याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे पालकांनी याकडे तितकंच लक्ष पुरवायला हवं जितकं लक्ष ते पाल्याच्या इतर गरजा पुरवण्याकडे लक्ष देतात. डॉक्टर, उन्हात मुलं खेळतात तेव्हा कधी कधी नाकाचा घोळणा फुटतो, तर त्यावेळी कोणती उपाययोजना करावी? खेळता खेळता चुकून कुणाचा तरी हात लागून किंवा उन्हात खेळताना उष्णतेमुळे नाकाचा घोळणा फुटतो आणि रक्ताची धार लागते. अशावेळी घाबरून न जाता हातात असलेल्या साध्या रुमालाने जरी प्रेशर बँडेज केलं तरी रक्त वाहायचं थांबतं. म्हणजे हातातल्या रुमालाचा छोटासा बोळा करून नाकात जिथे रक्त येतंय तिथे दाबून ठेवणं. त्यानेही थांबलं नाही तर चिमूटभर तुरटीची लाही थोडा वेळ नाकात धरून ठेवल्यास रक्त थांबतं. जवळ कुठे फ्रीज असेल तर त्यातल्या बर्फानं किंवा आईस पॅकनं थोडा वेळ शेकल्यास रक्त यायचं थांबतं. अजून कोणते उपाय आपण करू शकतो तर जून कोहळ्याचा रस दुप्पट खडी साखरेसोबत घेतल्यास रक्त प्रवृत्ती कमी होते. दुर्वांचा रस नाकात पिळण्याची युक्ती देखील काही जणांना माहिती आहे, त्याचाही इथे चांगला उपयोग होतो. नाकाचा घोळणा फुटणं जर वारंवारच होत असेल तर यासाठी अर्जुन साधड्याचं 5 ग्रॅम अर्थात 1 चमचाभर चूर्ण पाव लिटर दुधात आटवून खडी साखरेसोबत प्यावं. कोकणामध्ये नागकेशरची फुलं गावागावात आढळतात. त्यांचं केशर लोणी साखरेबरोबर चाटून खावेत. चंद्रकला रस, कामदुधावटी साखर पाण्याबरोबर जेवणानंतर घ्यावं. सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी गुलकंद घ्यावा. हे सगळे उपचार आपण अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला ऊन जसं जसं वाढायला लागतं तसं काही जणांना डोकेदुखी, अर्धशिशी याचा त्रास व्हायला लागतो. त्याबाबत कोणकोणते उपाय आयुर्वेद सुचवतो? अर्धशिशी हा आजार सर्वसाधारणपणे अर्ध डोकं दुखणं किंवा डोकं दुखत असताना प्रकाश, आवाज सहन न होणं, डोळे लाल होणं, डोकं दुखत असताना उलटी होणं यातल्या काही किंवा सर्व लक्षणांनी ओळखता येतो. प्रामुख्याने वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर येणाऱ्या या आजारावर अनेक घरगुती उपायही केले जातात. अनेक घरांमध्ये नैसर्गिकरित्या निर्माण झालेली अर्धी सुपारी उगाळून दुखणाऱ्या अर्ध्या भागावर लावण्याची पद्धत देखील आहे. तसंच हिंगाचं पाणी 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडलं की अर्धशिशी कमी झालेली दिसते. अर्धशिशीवर आयुर्वेदिक चिकित्सेत गोदंती भस्म, मौक्तिक भस्म म्हणजे मोत्याचं भस्म, शिरशूलादी वज्रवटी या औषधांचा उपयोग होतो. तसंच
पथ्यादी काढा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घेण्याने डोकंदुखीची वारंवारता म्हणजे सारखी सारखी येणारी डोकंदुखी निश्चित कमी होते. चंदनापासून बनवण्यात येणाऱ्या श्रीखंडासवाने सुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांमधील डोकंदुखी कमी होते. डॉक्टर, उन्हाळ्यामध्ये एका बाजूला कमी पाणी प्यायल्यामुळे उन्हाळे लागतात, तर कधी कधी तहान भरपूर लागते आणि पाणीसुद्धा भरपूर पिण्यात येतं. पाणी अधिक प्यायल्यानंतर भूक कमी होऊन त्याचा जेवणावर परिणाम होतो आणि जेवण कमी जातं. या सगळ्या दुष्टचक्रावर आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत का? हो, आयुर्वेदामध्ये आपण ज्याला तहान म्हणतो त्या आजाराला तृष्णा रोग असं म्हणतात आणि अगदी खुलासेवार याचे 7 प्रकार वर्णनसुद्धा केलेत. आपण विचार कराल तर एका तहानेचे 7 प्रकार कसे पडतात. त्याचं सोपं उत्तर असं की जो दोष उदाहरणार्थ वात पित्त कफ वाढतो तो त्या दोषांची लक्षणं घेऊन येतं. तसंच क्षयज क्षतज आमज भक्तज असे इतर प्रकारही तृष्णेचे सांगितलेत. अगदी सोपं उदाहरण देतो की आपल्याला उन्हातून आल्यावर पाणी न प्यायल्यामुळे तहान लागते, तशी हल्ली लग्नमुंजीचा काळ आहे त्यामुळे गोडधोड तेलकट जेवलं आणि घरी आलो की लगेच तरीसुद्धा तहान लागलेली असते. तर आयुर्वेदानुसार ही आमज किंवा भक्तज म्हणजे जेवणानंतर लागणारी तृष्णा आहे की ज्याच्यामध्ये फक्त वेखंड सुंठीसारख्या पाचक औषधांचे काढेच ही तहान भागवू शकतात. तसंच नागरमोथा वाळा पित्तपापडा या औषधांचे काढेसुद्धा तहान कमी करतात. तसंच उन्हाळा आणि गरम्याचा विचार करता ही तहान सर्वसाधारणपणे पित्ताची तहान असते. या पित्ताच्या तहानेवरती लिंबाचे सरबत कोकम सरबत पिणं डाळिंब संत्र ही रसाळ फळं खाणं हे उपाय आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो. मनुका जिरे वाळा धने प्रत्येकी 1-1 चमचा रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून प्यायचं. त्यामुळे सुद्धा तहान लागणं कमी होतं. तसंच आवळकाठी ज्येष्ठमध मनुका घालून केलेल्या काढ्याचा सुद्धा यावर सुंदर उपयोग होतो. डॉक्टर, भूक कमी लागणं, पोट बिघडणं याबरोबरच उन्हाळ्यात आम्लपित्ताचा त्रास बऱ्याच जणांना होतो. यावर काही उपचार सुचवू शकाल का? हो, निश्चितच. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर इतर ऋतूमध्ये सुद्धा आम्लपित्त अर्थात ॲसिडिटी ही समस्या बऱ्याच जणांना त्रास देते आणि आम्लपित्ताचे रुग्णसुद्धा वर्षानुवर्षे त्यावरची गोळ्या औषधे घेताना दिसतात. जर का त्यांनी गोळ्या बंद केल्या की छातीत जळजळणं आंबट कडू उलटी येणं छाती पोट याच्यामध्ये कायम दुखणं अशी तक्रार परत डोकं वर काढते. त्यामुळे कायम औषध घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच उपलब्ध राहत नाही. पण आयुर्वेद आम्लपित्ताबद्दल स्पष्ट सांगतो की पित्त वाढवणारा आहार विहार आणि महत्त्वाचं म्हणजे विरुद्धान्न खाल्ल्यामुळे आम्लपित्त उत्पन्न होते. मग ते विरुद्धान्न म्हणजे मासे दूध एकत्र करून खाणं असो किंवा दूध आणि आंबट फळं एकत्र करून खाणं असो, वेळ टळून गेल्यावर खाणं असो किंवा भुकेपेक्षा जास्त खाणं असो, या विरुद्ध अन्नामुळे पचन बिघडून पोटामध्ये एक प्रकारे आंबट पाक तयार होतो जो प्रत्येक वेळच्या अन्नाला नासवत असतो. याचं एक सोपं उदाहरण सांगतो की समजा एका भांड्यात आपण विरजण लावलंय आणि त्याचं दही तयार झालंय. हे दही आपण एकदा काढून घेतलं आणि नंतर ते भांडं न धुता परत दुधासाठी वापरलं त्याचं काय होईल? त्याचं विरजण लागून परत दहीच बनेल. हीच गोष्ट आम्लपित्ताला लागू होते. तर आता यावर उपाय काय? तर ग्रंथ सांगतात त्याप्रमाणे आम्लपित्ताला विरुद्ध बाजूने बाहेर काढणं म्हणजे विरेचन घेऊन आम्लपित्ताची चिकित्सा करणं. आरगवत कपिलावटी यासारख्या सौम्य मृदू विरेचन कल्पाने आपल्याला साध्य करता येतं. त्रिविल किंवा त्रिवृत लेहासारखा एखादा नित्य विरेचन कल्प रुग्णाला रात्री घेण्यास देऊन विरेचन चिकित्सा करता येते. खजूर हा पुष्टीकारक असून आम्लपित्ताचा नाश करणारा आहे. 4 खजूर सकाळी उपाशीपोटी 2 चमचे तुपासोबत खाल्ल्यास आम्लपित्त थांबतं. छातीतली जळजळ कमी होते. खजूर पाण्यात भिजत घालून कुस्करून पाण्यासहित सेवन करणं हा उपाय ग्रंथामध्ये खर्जुरादी मंथ या नावाने आलाय. तसंच या आजाराकरता अविपत्तिकर चूर्णाचा खूप चांगला उपयोग होतो. अविपत्तिकर चूर्ण 1 चमचा जेवणापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्यास काही दिवसात चांगला उपयोग दिसून येतो. सूतशेखर मात्रा ही निरन्न काळी सकाळ संध्याकाळ गुलकंदासोबत घ्यावी आणि काही दिवसातच पित्ताची उलटी होण्याचा आजार कमी झालेला आपल्याला दिसून येईल. कामधुदा लघुसूतशेखर प्रवाळ भस्म मौक्तिक भस्म आमलकी चूर्ण धमासा चूर्ण यासारखी औषधे वैद्याच्या सल्ल्याने घेतल्यास आम्लपित्त मुळापासून बरं व्हायला मदत होते. डॉक्टर, या मुलाखतीत आपण उन्हाळा आणि आयुर्वेद यासंबंधी अनेकविध पैलूंना स्पर्श केला. पण शेवटाकडे वळताना या स्पर्शेंद्रियाचं अधिष्ठान अर्थात त्वचा आणि पर्यायाने व्यक्तिमत्वाची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याविषयी जरा मार्गदर्शन करा. उन्हाळ्यामध्ये विशेषतः तीव्र उन्हात वावरल्यामुळे त्वचा काळवंडून जाते. तारुण्य पिटिकांची ही समस्या डोकं वर काढते, ज्याला साध्या भाषेत आपण पिंपल्स असं म्हणतो. यावर उपाय म्हणजे सारिवा, जिला अनंतमूळ असंही म्हणतात, मंजिष्ठा, हरिद्रा म्हणजे हळद याचं चूर्ण समभाग घेऊन सकाळ संध्याकाळ जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावं.
पूय प्रवृत्ती, जंतुसंसर्ग तसंच ठणका असल्यास सूक्ष्म त्रिफळा, गंधक रसायन या औषधांचाही वापर करावा. तसंच या तक्रारीसुद्धा पचनातील बिघाडामुळेच वाढतात. त्यामुळे रात्री जेवणापूर्वी गरम पाण्यासोबत 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायला विसरू नये. कुंकुमादी तेल, चंदनबलालाक्षदी तेल याचा वापर त्वचेला वरून लावण्यासाठी करावा, जेणेकरून त्वचेचा वर्णसुद्धा उजळतो. शारंगधर संहितेमधील लोध्रादी लेप तारुण्य पिटिकेवर लावण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. तसंच घरगुती मसूर डाळ, चण्या डाळीचं पीठ दह्यात कालवून चेहऱ्याला लावणं, मुलतानी माती लावणं यासारखे उपचार तर आपल्याला ठाऊकच असतील. डॉक्टर, कार्यक्रमाचा शेवट जवळ आलाय, तर जाता जाता आपण आपल्या श्रोत्यांना काही विशेष संदेश देऊ इच्छिता का? हो, आत्तापर्यंतची आपली चर्चा ही उन्हाळ्यातली दिनचर्या, ऋतुचर्या, ती न पाळल्यास होणारे आजार आणि त्यावरचे उपचार या अनुषंगाने होती. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये उन्हाळा या ऋतूबद्दल नकारात्मक विचार तयार होतात. पण उन्हाळ्याचा एक फायदाही सांगतो. येणारं दशक हे ओबेसिटी आणि डायबिटीस म्हणजे मेदोरोग आणि मधुमेह याचं मानलं जातं, कारण आपली जीवनशैली अधिक आरामदायी आणि बैठी व्हायला लागली. याचा परिपाक म्हणून वाढणारं वजन आहे, ते साऱ्या या समस्यांच्या मुळाशी आहे. आपण जर का पाहिलं तर वजन कमी करू पाहणारे लोक पावसाळ्यात पाऊस म्हणून बाहेर फिरू शकत नाहीत, तर हिवाळ्यात मुळातच भूक अधिक असल्यामुळं अधिक व्यायाम केला तरीही वजनावर फारसा फरक पडताना दिसत नाही, कारण आहाराचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उन्हाळा हा अतिशय योग्य ऋतू आहे. उन्हाळ्यात अगदी माफक व्यायाम करूनही आपण आपल्या वजनामध्ये घट पाहू शकता. डॉक्टर, आमच्या इथे येऊन तुम्ही आमच्या श्रोत्यांना अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे तुमचे मी मनापासून आभार मानते. श्रोते हो, उन्हाळ्यानंतर जसा पावसाचा वर्षाव सुरू होतो, त्याप्रमाणेच आपल्या सर्व श्रोत्यांच्या आयुष्यात सुद्धा निरामय आरोग्याचा वर्षाव होऊ अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मला इथं आमंत्रित करून आयुर्वेदाबद्दल बोलायची संधी दिल्याबद्दल आकाशवाणीचे शतशः आभार. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य